विना क्रमांक सुसाट वाहनातून होतीये रेती वाहतूक. पोलीस व परिवहन विभाग बघ्याच्या भूमिकेत. पालांदूर येथील बाजार चौकातील प्रकार. पालांदूर पोलीस ठाणे हद्दीतील हद्दीच्या लाखणी तालुक्यातून पुढे प्रवाहित होणाऱ्या चुलबंद नदीपात्रातील रेतीची बेसुमारपणे होणारी वाहतूक नवीन मरेगाव, गोंदी, ढिवरखेडा मार्गे पालांदूर परिसरातून गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असून रेती वाहतूक करणाऱ्या एकाही ट्रॅक्टर व ट्रॉल्यांना नंबर नाहीत. सर्व ट्रॅक्टरांसह ट्रॉल्यांचे नंबर खोडून टाकले असून या कामी महसूल, परिवहनसह पोलीस यंत्रणाही अर्थपूर्ण संबंधामुळे डोळेझाक करत असल्याने या तिन्ही विभागांचे नेमके चालले आहे तरी काय, असा प्रश्न नागरिकांतून ऐकावयास मिळत आहे. पालांदूर येथील पोलीस ठाणेजवळून अवघ्या 7 किलोमीटर अंतरावर लाखांदूर तालुक्याची हद्द असून लगतच चुलबंद नदीचे पात्र असल्याने या पात्रातील पाथरी व पळसगाव येथून घरकुल बांधकामाकरिता लाखणी तहसील प्रशासनाने रेतीचा उपसा व वाहतूक करण्याकरिता परवानगी दिली असली तरी या घाटातून उपसा करून वाहतूक करण्यात येत असलेल्या ट्रॅक्टरांसह चालक व मालकांनी प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमांना डावलून मनमर्जीने रेतीची वाहतूक करण्यात येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. घरकुल लाभार्थ्यांकरिता मोफत 5 ब्रास मिळालेल्या रेतीचा उपसा व वाहतुकीचा गैरफायदा घेऊन रेती तस्करांनी रेतीची मोठ्या प्रमाणात तस्करी सुरू केली असल्याचे चित्र आहे. रेतीच्या एकदाच काढलेल्या पासवर 4 ते 5 फेऱ्या मारत असल्याचा प्रकार सर्रास सुरूच असल्याचे दिसून येत आहे. हा सर्व प्रकार प्रशासनाच्या डोळ्यादेखत व सर्व विना क्रमांकाच्या ट्रॅक्टर व ट्रॉलीनेच केला जात आहे ही विशेष. रेती तस्कर व पोलीस यंत्रणेची मिलीभगत तर नाही. पालांदूर परिसरातून वाहतूक करत असलेले ही सर्व ट्रॅक्टर पालांदूर पोलीस ठाण्यासमोरून तसेच येथील बाजार चौकातून राजरोसपणे वाहतूक करत आहेत. वाहन क्रमांकाच्या पाठीसाठी सर्वसामान्य चालकांना दंडित केले जाते, मात्र एवढी मोठी वाहने पोलीस ठाण्यासमोरून तसेच पोलीस कर्मचाऱ्यांच्या नजरेसमोरून विना क्रमांकाने अपडाऊन करीत असताना निदर्शनात येत नसतील तर पोलीस प्रशासनाचा उपयोग काय, हा प्रश्न उद्भवत आहे. असे असूनही पोलीस यंत्रणा या विना क्रमांकाच्या रेती वाहतुकीवर कारवाई करण्यास कुचकामी ठरत असल्याने रेती वाहतूकदारांसह महसूल, परिवहन व पोलीस यंत्रणेची मिलीभगत तर सुरू नाही ना, अशी चर्चा नागरिकांतून होत आहे. तस्करांकडून रेती वाहतुकीवर लक्ष. रेती वाहतूक करणाऱ्या एकाही ट्रॅक्टर व ट्रॉल्यांना नंबर नाही, कोणीही नंबर लिहिलेले नाहीत. सर्व ट्रॅक्टरांचे नंबर खोडून टाकले असून रेती वाहतूक करणारे सर्वच ट्रॅक्टर इतक्या वेगाने बाजार चौकातून जातात की त्यामुळे अपघाताची भीती व्यक्त करण्यात येत आहे. यातील कित्येक ट्रॅक्टरांच्या मालकाकडे छोट्या चारचाकी असून ते वाहतूक होत असलेल्या मार्गावर दिवसा व रात्रीच्या वेळी ठिकठिकाणी थांबून राहत आहेत. मोबाईलद्वारे एकमेकांशी संपर्क साधून गाडी पकडली जाणार नाही याची काळजी घेत आहेत. रेती भरून आलेल्या आपल्या गाडी पुढे 2 किलोमीटरच्या अंतरावर पुढे चालत असून रेती वाहतूक करणाऱ्या गाडी चालकाला वेळ पडल्यास मोबाईलद्वारे संपर्क करत असल्याने या कामी महसूल व पोलीस यंत्रणाही कशी फील ठरेल अशीही काळजी संबंधित रेती तस्करांकडून घेतली जात असल्याचे ऐकावयास मिळत आहे.